श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मी माझ्या स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते व तुमचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण पाहू गुरुपौर्णिमेला करायची स्वामीची सेवा. प्रत्येक भक्त हा गुरुपौर्णिमेला स्वामीची सेवा करत असतो. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 21 तारखेला आहे गुरुपौर्णिमा. तर स्वामीने आपल्याला आपल्या आयुष्यात खूप काही दिलेले आहे. आपल्याला प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामीचा हात हा आपल्यासोबत असतो. स्वामीचा खूप सेवेकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे जसा आपल्याला स्वामी कृपेचा अनुभव येईल, स्वामीची प्रचिती होईल, तसं आपण स्वामीची सेवा वाढवतो. तर आपण या गुरुपौर्णिमेला आपल्याला काही अडचणी, आपल्या जीवनात काही दुःख, काही संकट नाहीशी होण्यासाठी, तसेच आपल्याला स्वामीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेला स्वामीच्या काही सेवा करायच्या आहेत. तर असे खूप भक्त आहेत ज्यांना स्वामीचे 11 दिवसाचे 7 दिवसाचे पारायण करायला जमत नाही. त्याच्याने 7 किंवा 11, 21 दिवसाचे पारायण करणे शक्य होत नाही. त्यांनी मात्र गुरुपौर्णिमेला 1 दिवस तुम्ही स्वामीची सेवा करायची, स्वामीचे पारायण करायचे. तर आपण ती 1 दिवसाची सेवा कशी करायची आहे हे पाहू. तुम्ही गुरुपौर्णिमेला स्वच्छ शुचिवृत्त व्हायचे आहे. आपल्या घरातील स्वामीची मूर्तीला किंवा स्वामीची फोटो असेल तर ती घ्यायची आहे. स्वामीच्या मूर्तीला स्वामी नामाचा जप करत अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटो असेल तर तुम्ही फोटोही घेऊ शकता. तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. पण मूर्ती असल्यास तिचा अभिषेक मात्र नक्की करायचा. कारण प्रत्येक देवाच्या पूजेपूर्वी अभिषेक करणे खूप चांगले असते. कारण अभिषेक केल्याने देव हा आपल्यावर प्रसन्न होत असतो. तर स्वामीचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून एका पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र घ्या. शक्यतो पिवळे असले तर खूप चांगले होईल. ते वस्त्र नवीन असायला हवे. कारण वस्त्र हे स्वामीच्या पूजेसाठी नवीन कोरेच लागते. पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल तर खूप चांगले होते. पिवळा रंग हा स्वामीचा खूप आवडतीचा कलर आहे. तर ते वस्त्र अंथरून त्यावर स्वामीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. त्याला हळद कुंकू अक्षदा वाहा. त्यानंतर फुले वाहावी. चाफ्याची फुले असली तर ती वाहावी, कारण स्वामींना चाफ्याची फुले आवडतात. स्वामींच्या समोर तुपाचा दिवा लावावा. गणपतीची मूर्ती असेल किंवा नसेल तर गणपती म्हणून सुपारी हा पूजेसाठी पाटावर ठेवायची. स्वामी चरित्र सारामृताचे पोथी तुम्ही पाटावर ठेवायची. जपमाळ पाटावर ठेवायची. स्वामींना खडी साखरेचा प्रसाद ठेवायचा व पाणी ठेवायचे अशी मांडणी करून ठेवा. स्वामीची पूजा करा. स्वामींना नमस्कार करा व स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या मनातील इच्छा सांगा. असे म्हणा की महाराज, मी माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमची पूजा करत आहे. ती माझ्याकडून करून घ्या. आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर कोणतेही व्रत करण्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागतो. प्रत्येक व्रतासाठी संकल्प करणं हा खूप महत्त्वाचा असतो. संकल्प करूनच व्रताची सुरुवात करायला हवी. तर पाहू संकल्प कसा करायचा. तर तुम्हाला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या, हळद कुंकू टाकायचे, एक फूल घ्यायचे आहे व स्वामी समर्थांना तुमची समस्या, तुमची काय इच्छा आहे ती सांगायची आहे व माझी ही समस्या सोडवा अशी विनंती करायची आहे. आणि त्यानंतर ते तुमच्या हातावरले पाणी परातीत किंवा तामनात सोडायचे आहे. तर ते पाणी तुम्हाला 3 वेळेस सोडायचे आहे. ओम माधवाय नमः, ओम केशवाय नमः आणि ओम नारायणाय नमः
असे 3 वेळेस 3 मंत्र म्हणून तुम्हाला ते पाणी परातीमध्ये किंवा तामनामध्ये सोडायचे आहे. संकल्प सोडून झाल्यानंतर तुम्ही सारामृत वाचायला सुरुवात करायची. त्याच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचे आहे. ते सारामृत पुस्तकात तुम्हाला भेटेल. त्याच्यात नाही भेटले तर तुम्ही यूट्यूबवरून घेऊन सुद्धा वाचू शकता. स्वामी समर्थाचा तुम्हाला 1 माळी जप करायचा आहे व तसेच तुम्हाला तारक मंत्राचे सुद्धा पठण करायचे आहे. सारामृत वाचण्यास सुरुवात करायची आहे. तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका बैठकीत सर्व अध्याय वाचायचे आहेत. जर तुमच्यामुळे सगळे अध्याय वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही 14 अध्याय वाचून थोडा 5-10 मिनिटाचा गॅप घेऊ शकता व राहिलेले अध्याय पुन्हा वाचायचे आहेत. कारण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात, त्यामुळे तुम्हाला सर्व अध्याय एकाच दिवशी पूर्ण करावे लागतात. तरच तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळते. तुम्हाला हा 1 पाठ पूर्ण करायचा आहे व स्वामीची सेवा पूर्ण करायची आहे. त्याचे तुम्हाला चांगले फळ भेटेल. स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा? तर स्वामींना नैवेद्य हा आपल्या दररोजच्या जेवणातला दाखवायचा आहे. पण त्यामध्ये स्वामींना बेसनाचे लाडू किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तर खूप चांगला होईल. कारण पुरणपोळी, बेसनाचे लाडू हे स्वामीचे आवडीचे पदार्थ आहेत. त्याचबरोबर तुम्ही आणखीन एक स्वामीची सेवा करू शकता. तुम्ही त्या दिवशी 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही त्या दिवशी तुमच्या जवळपास कुठे स्वामी केंद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा त्या दिवशी सारामृताचे वाचन तिथे होत असते व 11 माळी जप सुद्धा तुमचा त्या ठिकाणी पूर्ण होईल. जर तुमच्या जवळपास स्वामी केंद्र नसेल तर तुम्ही दत्त मंदिरातही जाऊ शकता. कारण दत्तात्रेयचाच स्वामी हा अवतार आहे. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शन घेतले तरी चांगले होईल. तर अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेला तुम्ही गुरुची सेवा करू शकता, स्वामी चरित्र पारायण करू शकता. तसेच गुरुपौर्णिमेच्या सेवेला तसे काही जास्त नियम नाहीत, तुम्ही सहज करू शकता. तर अशा प्रकारे झालेली सेवा स्वामीच्या चरणी ठेवते व माझ्या व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.